नमस्कार मित्रांनो, आपल्या दक्ष अकॅडमी चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 9 मे 2026 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न, जे तुमच्या MPSC पोलीस भरती, तलाठी, सिव्हिल सेवा एक्झामसाठी खूप उपयोगी आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, प्रश्न पहिला. नुकत्याच चर्चेत आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ट्रायल्समधून कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूला वगळण्यात आले? ऑप्शन ए साक्षी मलिक, ऑप्शन बी गीता फोगाट, ऑप्शन सी विनेश फोगाट, ऑप्शन डी अंशू मल्लिक. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विनेश फोगाट. ही भारतीय महिला कुस्तीपटू आहे आणि हरियाणाची खेळाडू आहे. हिला वगळण्यात आलं होतं. सेकंड क्वेश्चन आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली? ऑप्शन ए अजित पवार, ऑप्शन बी मुरलीधर मोहोल, ऑप्शन सी देवेंद्र फडणवीस, ऑप्शन डी संजय राऊत. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी मुरलीधर मोहोल. हे पुण्याचे खासदार आहेत आणि यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून पण निवड झालेली आहे. आणि महाराष्ट्रातील क्रीडा धोरण व ऑलिम्पिक स्पोर्ट्स डेव्हलपमेंटसाठी ही संस्था महत्त्वाचे काम करते. नेक्स्ट क्वेश्चन. 2025चा BBC इंडियन स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन ए PV सिंधू, ऑप्शन बी मीराबाई चानू, ऑप्शन सी स्मृती मंदाना, ऑप्शन डी मनू भाकर. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी स्मृती मंदाना. भारतीय महिला क्रिकेट संघाची ही स्टार फलंदाज आहे आणि ही लेफ्ट हँडेड आहे. आणि BBC इंडियन स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार स्मृती मंदानाला मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या IOC पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? ऑप्शन ए अँजेला मर्केल, ऑप्शन बी कस्ट्री कोवेट्री, ऑप्शन सी वांगारी माथाई, ऑप्शन डी सानिया मिर्झा. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी कस्ट्री कोवेट्री. या झिम्बाब्वेच्या माजी जलतरणपटू आहेत आणि IOCच्या पहिल्या महिला अध्यक्ष सुद्धा बनलेल्या आहेत. त्यांनी अनेक ऑलिम्पिक मेडल्स जिंकले आहेत. IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. नेक्स्ट क्वेश्चन. R&AW रिसर्च अँड अनालिसिस विंगचे पुढील सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन ए अजित डोभाल, ऑप्शन बी पराग जैन, ऑप्शन सी राजीव कृष्णा, ऑप्शन डी रवी सिन्हा. तर याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन बी पराग जैन. भारताची गुप्तचर संस्था R&AW चे हे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिसर्च अँड अनालिसिस विंग ही भारताची बाह्य गुप्तचर संस्था आहे आणि याची स्थापना 1968 मध्ये झाली आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. AIIB एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए जोहो जियाई, ऑप्शन बी जिन लिकुन, ऑप्शन सी मार्क कॉलिन्स, ऑप्शन डी लीना चोआ. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जोहो जियाई. तर IIBच्या या अध्यक्षपदी यांची निवड झाली आहे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आणि याचे मुख्यालय बीजिंग चीनमध्ये आहे आणि याची स्थापना 2016 साली झाली आहे. आणि मेन महत्वाचा मुद्दा, भारत हा AIIBचा प्रमुख सदस्य देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2026 पद्मभूषण पुरस्काराने कोणत्या प्रसिद्ध टेनिसपटूला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन ए रोहन बोपन्ना, ऑप्शन बी विजय अमृतराज, ऑप्शन सी लिएंडर पेस, ऑप्शन डी महेश भूपती.
तर बघा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विजय अमृतराज. हे भारताचे प्रसिद्ध माजी टेनिसपटू आहेत आणि यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डेव्हिस कप मध्ये भारतासाठी यांनी महत्वाचे योगदान दिले होते. नेक्स्ट क्वेश्चन. 2026 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव काय? ऑप्शन ए हार्दिक पांड्या, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी शुभमन गिल. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रोहित शर्मा. हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पण आहे आणि याला हिटमॅन म्हणून पण प्रसिद्ध आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. आणि मेन आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंचुरीज करणारे जगातील एकमेव फलंदाज हा रोहित शर्मा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताला 2028 वर्ल्ड ॲथलेटिक इंडोर चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणत्या शहरासाठी मिळाले? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी भुवनेश्वर, ऑप्शन डी मुंबई. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भुवनेश्वर. भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे आणि 2028 वर्ल्ड ॲथलेटिक इंडोर चॅम्पियनशिपचे यजमानपद भुवनेश्वरला मिळालेले आहे. आणि ओडिसा राज्याबद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओडिशा राज्य हे भारतातील स्पोर्ट हब म्हणून प्रसिद्ध आहे. हॉकी वर्ल्ड कपचे आयोजनही ओडिसात झाले होते. हे 2-3 इम्पॉर्टंट मुद्दे ओडिसाबद्दल लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व युवक कल्याण विभाग सध्या कोणाकडे आहे? ऑप्शन ए देवेंद्र फडणवीस, ऑप्शन बी अजित पवार, ऑप्शन सी सुनित्रा पवार, ऑप्शन डी चंद्रकांत पाटील. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सुनित्रा पवार. महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाशी संबंधित नाव चर्चेत आहे सध्या सुनित्रा पवार. आणि महाराष्ट्रातील स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर व युथ स्कीममुळे हा विभाग खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जीसीबी प्राइज हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए कृषी, ऑप्शन बी साहित्य, ऑप्शन सी पत्रकारिता, ऑप्शन डी विज्ञान. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी साहित्य. साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध पुरस्कार जीसीबी हा आहे आणि इंग्रजीतून भारतीय साहित्याला दिला जाणारा महत्वाचा पुरस्कार आहे. कादंबरी क्षेत्रासाठी विशेष प्रसिद्ध आहे. जीसीबी प्राइज बद्दल हे 2-3 मुद्दे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू कोण होता? ऑप्शन ए अभिनव बिंद्रा, ऑप्शन बी नीरज चोप्रा, ऑप्शन सी के.डी. जाधव, ऑप्शन डी मिल्खा सिंग. तर याचं राईट आन्सर आहे के.डी. जाधव. के.डी. जाधव म्हणजेच हर्षबा दादासाहेब जाधव हे भारताचे पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल विजेता आहेत. 1952 मध्ये कांस्य पदक मिळाले होते यांना आणि कुस्तीमध्ये मिळाले होते. हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 2026 कॉमनवेल्थ गेम्स कुठे आयोजित होणार आहे? ऑप्शन ए लंडन, ऑप्शन बी ग्लासगो, ऑप्शन सी बर्मिंगहॅम, ऑप्शन डी मॅचेस्टर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ग्लासगो. ग्लासगोमध्ये कॉमनवेल्थ गेम्स आयोजित होणार आहेत आणि कॉमनवेल्थ गेम दर 4 वर्षांनी होतात. भारताने 2010 मध्ये दिल्ली येथे आयोजन केले होते
कॉमनवेल्थ गेम्सचे. नेक्स्ट क्वेश्चन, 2026 एशियन गेम्स कोणत्या देशात आयोजित होणार आहेत? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी दक्षिण कोरिया, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी भारत. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जपान. 2026 एशियन गेम्सचे आयोजन जपानमध्ये होणार आहे आणि ते नागोया या शहरामध्ये होणार आहे आणि याचं आयोजन एशियन ऑलिम्पिक काउन्सिल करते. नेक्स्ट क्वेश्चन, BBC इंडियन स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2025 मध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन ए दिव्या देशमुख, ऑप्शन बी प्रीती पाल, ऑप्शन सी मनू भाकर, ऑप्शन डी हरमनप्रीत कौर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई दिव्या देशमुख. दिव्या देशमुख या भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत आणि इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्रातील युवा चेस टॅलेंट म्हणून प्रसिद्ध आहेत त्या. भारतातील चेस क्षेत्रात सध्या अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तराकडे चमकत आहे. ओके, तर आज आपण हे 15 क्वेश्चन बघितलेले आहेत. आजचे 15 प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली करंट अफेअर्ससाठी चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.